नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एचडी. चर्चा तर होणारच मध्ये तुमचं स्वागत. आज चर्चा तर होणारच मध्ये आपल्यासोबत आहेत या रणांगणामध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे छोटे पुढारी घनश्याम दगवडे. घनश्यामनी नुकतंच बिग बॉसचं मैदान या पठ्ठ्याने गाजवलेले. सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. आणि बाई काय हा प्रकार, हा डायलॉग घनश्याम तुझा खूप फेमस होतोय, काय सांगशील त्याबद्दल? धन्यवाद. सर्व रसिक माय बाप्पाचं सर्वांचं मनापासून आभार माने. सर्वांनी खूप प्रेम दिलं, आशीर्वाद दिलं आणि हायेस्ट माझ्या आयुष्यात म्हणजे 4 सीझन बिग बॉसचं झालं, 20 सीझन हिंदीचं झालं, पण पहिला मराठी TRP बिग बॉसला मिळाला. रसिक माय बाप्पांचं मनापासून आभार मानतो आणि ऋषिका दादा तुमचंही मनापासून आभार मानतो. कारण खास माझी बातमी करण्यासाठी तुम्ही कर्जत जामखेडमध्ये आणि त्या मतदारसंघात येऊन राशीन या गावात 3 ते 4 तास वेट केला. मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण सभा झाल्याच्या नंतर मी तुम्हाला बाईट देईल म्हणलं होतो, शब्द पुरा केलेला आहे. तर सर्वांचं प्रेम मिळतंय, खूप भारी वाटते. आणि निश्चितच छोटा पुढारी जो आश्वासन देतो तो आश्वासन तो पाळतो, तो शब्दाचा पक्का आहे. आणि एक महत्वाचं मला या ठिकाणी सांगायचं, छोटा पुढारी त्याच्याकडे कुठलंही पद नसताना तो त्याच्या गावासाठी, तो त्याच्या तालुक्यासाठी झटतो, रस्ते त्या ठिकाणी व्यवस्थित करण्याचं काम करतो आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं तो या ठिकाणी काम करतो. 2 मिनिटं बाजूला. धन्यवाद. म्हणजे तसं इंटरव्ह्यू चालू आहे, पण जनता आमच्यावरती प्रेम करून येते. तुमचं सर्वांचं मनापासून आभार. वी कंटिन्यू. तर घनश्यामकडे कुठलंही पद नसताना तो जनतेसाठी लढतो. घनश्यामी ताकद तुला कुठून मिळते? नक्कीच सर्व महाराष्ट्राच्या आशीर्वादाने ताकद मिळते आणि सर्वजण कायम माझ्या पाठीशी उभा राहतात. आता एक पुत्र म्हणून, एक भाऊ म्हणून जर कधी चुकलो, काय झालं तर तुमच्यासारखी सुद्धा तरुण पिढी मला समजून घेत असते आणि मला काम करण्याची उमेद मिळते. घनश्याम, तुला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तू आता कर्जत जामखेड मतदारसंघात आलाय. तू एक मोठा पुढारी आहेस, महाराष्ट्रात तू सेलिब्रिटी आहेस, खूप मोठा सेलिब्रिटी आहेस आता बिग बॉसमुळे. आणि तुझ्या आधीची पण खूप ही आहे, उंच शिखरं तू गाठलेलीस. असं असताना तू या ठिकाणी येतो आणि रोहित पवारांचा एकतर्फी प्रचार करतो. याला नेमकं काय म्हणायचं? कारण काही लोक, जे काही विरोधक आहेत तुझे, ते विरोध पक्षाचे लोक तुला म्हणतात की तू सुपारी घेऊन येतो आणि बोलतो. त्या लोकांना तू काय सांगतो? नक्कीच दादा, एकतर मी रोहित दादाच्या शब्दावरती आणि तुम्ही जे विधान केलंय त्याच्यावरती आधी नंतर उत्तर देतो. पण आधी मला तुम्ही जे विचारलंय, घनश्याम तू सेलिब्रिटी आहेस, तो एक सेलिब्रिटी सारखा असतो. तर मी सर्वांना एक सांगा, मी घनश्याम एक सेलिब्रिटी नाही, मी कुणासाठी सेलिब्रिटी नाही, तर मी एक सर्वसामान्याचा, शेतकऱ्यांचा पुत्र आहे. आणि त्यामुळं मी सर्व जनसामान्य माणसात जात असतोय. आणि दुसरा विषय राहिला तुमचा मुद्दा, मी स्वतःला कधी सेलिब्रिटी म्हणत नाही. देवाने संधी दिली जनतेची सेवा करण्याची, तर ते सेवा करण्याचा प्रयत्न करत असतोय. कसं आहे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नियमच आहे, त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, एकतर्फी प्रचाराचा काही विषय येत नाही. मी घनश्याम असा माणूस आहे, मी सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे. आज मला प्रत्येकाने सांगावा, घनश्यामने आमच्या व्यासपीठावर शब्द दिलता आणि मी आलो नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, जो तुमचा पैशाचा मुद्दा असेल, मी सुपारी घेऊन कार्यक्रम करतो. सगळ्यांना माहितीये मी सुपारी घेतो का नाही. पण सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना महाराष्ट्राला माहितीये माझा बाप अंबानी नाही, टाटा नाही, बिर्ला नाही, माझ्या घरी गरजूंना संपत्ती नाही, जेणेकरून मी गाडीने पैसे उडवीत चालतो किंवा काय. माझा बाप शेतकरी आणि एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून काम जर करत असेल तर त्याला अडचण नाही. आज कुणी रस्त्यावर उभं राहिला असा मला सांगा, आता मला कुणालाही टीका करायची नाही. पण तुम्ही सुद्धा कालात, तुम्ही पैशासाठीच आलेला आहेत, माझ्याकडे काही कुणी फुकाट आलेलं नाही. मग तुम्ही सांगा, जगात सर्वात महत्वाचं साधन मानणार पैसे, मग त्याच्यातून जर 2 रुपये सगळ्यांनीच कमवलं तर काय अडचण आहे. आज रोहित दादा नाही, बाकीचे पक्ष नेते, मला एखादा माणूस या पृथ्वी तलावरून दाखवा की तो पैशासाठी जगत नाही. काय झालं तर तुमच्यासारखी सुद्धा तरुण पिढी मला समजून घेत असते आणि मला काम करण्याची उमेद मिळते. घनश्याम, तुला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तू आता कर्जत जामखेड मतदारसंघात आलाय. तू एक मोठा पुढारी आहेस, महाराष्ट्रात तू सेलिब्रिटी आहेस, खूप मोठा सेलिब्रिटी आहेस आता बिग बॉसमुळे. आणि तुझ्या आधीची पण खूप ही आहे, उंच शिखरं तू गाठलेलीस. असं असताना तू या ठिकाणी येतो आणि रोहित पवारांचा एकतर्फी प्रचार करतो. याला नेमकं काय म्हणायचं? कारण काही लोक, जे काही विरोधक आहेत तुझे, ते विरोध पक्षाचे लोक तुला म्हणतात की तू सुपारी घेऊन येतो आणि बोलतो. त्या लोकांना तू काय सांगतो?
नक्कीच दादा. एकतर मी रोहित दादाच्या शब्दावरती आणि तुम्ही जे विधान केलंय त्याच्यावरती आधी नंतर उत्तर देतो. पण आधी मला तुम्ही जे विचारलंय, घनश्याम तू सेलिब्रिटी आहेस, तो एक सेलिब्रिटी सारखा असतो, तर मी सर्वांना एक सांगा, मी घनश्याम एक सेलिब्रिटी नाही, मी कुणासाठी सेलिब्रिटी नाही, तर मी एक सर्वसामान्याचा शेतकऱ्यांचा पुत्र आहे. आणि त्यामुळं मी सर्व जनसामान्य माणसात जात असतोय. आणि दुसरा विषय राहिला तुमचा मुद्दा, मी स्वतःला कधी सेलिब्रिटी म्हणत नाही. देवाने संधी दिली जनतेची सेवा करण्याची, तर ते सेवा करण्याचा प्रयत्न करत असतोय. कसं आहे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नियमच आहे, त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, एकतर्फी प्रचाराचा काही विषय येत नाही. मी घनश्याम असा माणूस आहे, मी सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे. आज मला प्रत्येकाने सांगावा, घनश्यामने आमच्या व्यासपीठावर शब्द दिलता आणि मी आलो नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, जो तुमचा पैशाचा मुद्दा असेल, मी सुपारी घेऊन कार्यक्रम करतो. सगळ्यांना माहिती आहे मी सुपारी घेतो का नाही. पण सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे, माझा बाप अंबानी नाही, टाटा नाही, बिर्ला नाही, माझ्या घरी गरजना संपत्ती नाही, जेणेकरून मी गाडीने पैसे उडवीत चालतो किंवा काय. माझा बाप शेतकरी आणि एक शेतकऱ्याचा पोरग म्हणून काम जर करत असेल तर त्याला अडचण नाही. आज कुणी रस्त्यावर उभं राहिला असं मला सांगा, आता मला कुणालाही टीका करायची नाही. पण तुम्ही तुला कालात, तुम्ही पैशासाठी आलेला आहेत, माझ्याकडे काही कुणी फुकाट आलेलं नाही. मग तुम्ही सांगा, जगात सर्वात महत्वाचं साधन मानणारे पैसे, मग त्याच्यातून जर 2 रुपये सगळ्यांनीच कमवलं तर काय अडचण आहे. आज रोहित दादा नाही, बाकीचे पक्ष नेते, मला एखादा माणूस या पृथ्वी तलावरून दाखवा की तो पैशासाठी जगत नाही. घनश्याम दरवडे 24 तास लोकांमध्ये असतो. घनश्याम, तुम्ही आता म्हटला होता बोलता बोलता की मला तुम्ही घनश्याम देतो तो शब्द पाळतो, तुम्ही मला अजून बोलवलं नाही तुमच्या याच्यावरती व्यासपीठावरती, तर त्यांनी बोलवलं तर तुम्ही जाणार का? नक्की जाणार, का नाही जाणार. मी एक तरुणांना मार्गदर्शन करणारा माणूस आहे आणि मी तरुणांच्या मागे उभा राहणारा माणूस आहे. आणि त्यामुळं मला कुठल्याही पक्षाचं घेणं देणं नसताना मी माणूस बघून काम करणार आहे. आणि सध्या कसं आहे, मी माणूस असा आहे आणि मी सगळ्यांना मान्य करतो की सगळ्या जनतेने मान्य केलं पाहिजे. ज्या दिवशी लोक मला पॉझिटिव्ह बोलतील त्या